नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फिरोज सेंद्रे आणि तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. जे मी सिरीज चालू केलेली आहे, डेली 30 प्रश्न पोलीस आणि मिलिटरीसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा खास मुलांसाठी. तर हे प्रश्न तुम्हाला वनाटी, महाज्योती, इतर काही स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहेत. जास्त वेळ न घेता आपण आता करूया प्रश्नांना सुरुवात. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले 1873 प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आले? उत्तर आहे आयर्लंड. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात सर्वाधिक किनारपट्टी 720 किलोमीटर लाभलेला समुद्र कोणता? उत्तर आहे अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 4. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? उत्तर यकृत. प्रश्न क्रमांक 5. गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असूड हे ग्रंथ कोणी लिहिले? उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 6. भारतीय रिझर्व्ह बँक RBIची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1 एप्रिल 1935. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? उत्तर आहे शेकरू, त्यालाच मोठी घार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. घटना समितीच्या मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 9. वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस प्रक्रियेसाठी कोणता वायू आवश्यक असतो? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 10. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 11. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो? उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक 12. मानवी रक्ताचा pH मूल्य साधारणतः किती असतो? उत्तर आहे 7.35 ते 7.45 किंचित आम्लधर्मी व अल्कली असतो. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 24 एप्रिल. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील पहिली महिला सनदी अधिकारी म्हणजे IAS कोण ठरल्या? उत्तर आहे अण्णा राजा मल्होत्रा. प्रश्न क्रमांक 15. आनंद मठ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. प्रश्न क्रमांक 16. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? उत्तर आहे प्रतिभाताई पाटील. प्रश्न क्रमांक 17. ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? उत्तर आहे स्थितांबर, त्यालाच स्ट्रेटोस्फिअर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18. आर्य महिला समाज याची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती सदस्य जागा असतात? उत्तर आहे 288. प्रश्न क्रमांक 20. हसवणारा वायू त्यालाच लाफिंग गॅस म्हणून कोणत्या वायूला ओळखले जाते? उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड N2O. प्रश्न क्रमांक 21. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर कोण होता? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील तापी आणि नर्मदा नद्या कोणत्या दिशेने वाहतात? उत्तर आहे पश्चिम वाहिनी नद्या आहेत हे. प्रश्न क्रमांक 23. भारतीय अर्थशास्त्राचे जनक मानले जाणारे आणि ड्रेन थेअरी मांडणारे थोर विचारवंत कोण होते? उत्तर दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 24. पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. प्रश्न क्रमांक 25. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? उत्तर आहे अहमदनगर, त्याला आता नाव बदलून काय झालेलं आहे अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 25 जानेवारी. प्रश्न क्रमांक 28. संगणकाचा मेंदू ब्रेन ऑफ कम्प्युटर कशाला म्हणतात? उत्तर आहे CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. प्रश्न क्रमांक 29. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 30. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट प्रेसिडेंट्स रूल लागू केली जाते? उत्तर आहे कलम 356. तर हे आजचे 30 प्रश्न होते. प्रश्न आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करा. धन्यवाद.